हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना। हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी अंतरवारी सराटीच्या दिशेने रात्रीपासून रवाना होत आहेत। असंख्य मराठा बांधव आज सकाळपासूनच वसमत, परभणी, हिंगोली, औंढा, परभणी या मार्गे जात आहेत। एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, असं म्हणत हिंगोली जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी निघाले आहेत। नाव रामकृष्ण गंगाराम कदम, राहणार देगाव कुराडा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथून आम्ही मनोज दादाला सपोर्ट करण्यासाठी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही देगाव कुराडा ते मुंबईला निघालेलो आहोत। आमच्या इथल्या जवळजवळ 10 गाड्या मुंबईला रवाना झालेल्या आहेत। पिकअप काही, छोटा हाती काही आणि काही प्रायव्हेट गाड्या, अशा मिळून 10 गाड्या आमच्या फुल भरून दादाला सपोर्ट करण्यासाठी मुंबईला निघालेल्या आहेत। नेमक्या प्रामुख्याने काय मागण्या आहेत? आमची सर्वात प्रामुख्याने मागणी एकच आहे, मराठा समाजाला ओबीसीतून, सरसगट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे। कोर्टानं आंदोलन स्थगित करा म्हणून कोठेही म्हणलं नाही। कोर्टानं फक्त सांगितलं की बा आझाद मैदाना व्यतिरिक्त दुसरं कोणतं तरी मैदान उपलब्ध करून द्या आणि आंदोलन रोखता येत नाही म्हणून कोर्टानं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आंदोलन कोणीही रोखविलं नाही, आंदोलन चालू आहे। फक्त कोर्ट म्हणाले गर्दी होईल आझाद मैदानावर पूर्ण येण्यापेक्षा बाजूला सरकारला विनंती केली की बाजूला यायला कुठेतरी जागा द्या, म्हणून कोर्टाने